नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. आता थोडंसं इग्नोर करा, कारण गावाकडे राहते म्हणल्याच्यानंतर मी असे आणि 5 वाजल्याशिवाय आज काय काय करते मी, दिवसभरात काय काय केलं ते तुम्हाला मी दाखवते आणि इथून पुढे पण काय काय करते. तर माहेराला कालच आले मी, परवा दिवशी आले ॲक्च्युली. काल काहीच व्लॉग शूट केला नाही, कारण काल दौंडला गेलो, जोडी वगैरे करून आणले अधिक मासचे. आणि आता परवा दिवशी जायचं आहे आम्हाला, त्यामुळे मग म्हणलं चला थोडंसं कुरड्या भाजीपाला वगैरे काय काय असेल ते मम्मीकडं आपण प्रत्येक वेळेस नेतोच, तर ते नेच होतं. त्यामुळे आले होते मी आज. आता माझे मिस्टर पण आले आहे. धोंडे वगैरे खायचं कार्यक्रम संध्याकाळी पार पडेल. सवसने वगैरे पण भरायचे होते, त्यामुळे दोन्ही एकदाच करणार होतो आम्ही. कारण आता जसं की तुम्हाला सांगितलं की माझे आजोबा पण वारले आहेत, त्यामुळे आम्हाला काही एवढं यावेळेस करायचं नाही आहे, पण थोडंफार करायचं होतं. मग ते आता करते आणि मग चला कंटिन्यू करू ब्लॉग. तर इथे ना आता परड्या भरायचं काम चालू आहे, सवसण्या वगैरे. गावाकडे कशी प्रथा असते ना, तर अधिक मास किंवा मग प्रत्येक वर्षी एकदा तरी तुळजापूरला जावं लागतं. ज्यांच्या घरी परड्या असतात, हे जी परडी असते ना, आता हे गावाकडच्या जे तुम्ही असताना त्यांना माहिती असेल, गावाकडच्या लेडीजला की असं असतं तिकडे परड्या असेल त्यांच्या घरी, त्यांना प्रत्येक वर्षी किंवा मग अधिक मासमध्ये मेन म्हणजे जावं लागतं तुळजापूरला. कारण तुळजापूरला परडी वगैरे सगळं धुवून, ज्यांची परडी खराब झाली त्यांनी परडी एक्सचेंज करून वगैरे काय 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 असते ते तिथं पण परडी वगैरे भरून सगळं नीटनेटकं करून घरी आल्याच्यानंतर परत 5, 7 आपल्या मनाने 12 वगैरे परड्या भरावं लागतात. तर इथे मग आहे तेच आता आमच्या घरी पण चाललं आहे, कारण मम्मी आणि बाकीचे पण आमच्या इथलच्या जवळजवळ बायका गेल्या होत्या तुळजापूरला. मग परडी वगैरे त्यांनी छान अशी तिथून धुवून वगैरे सगळं करून आणलं आहे. मग घरी आणल्याच्या नंतर ते आता परडी भरायचं इथे चालू आहे आमचं. छान आज सकाळी सकाळी लवकर उठलो, पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे मम्मीला थोडीफार मदत करू लागले. मला वाटलं नव्हतं की यावेळेस परत पुरणपोळी खायला भेटेल, पण अधिक मास आज धोंडे पण करायचे होते आम्हाला, त्यामुळे मग परडी पण भरून घेतली. परडी भरायची होती म्हणूनच धोंडे पण चला म्हणलं आजच करूया, कारण धोंडे पण सगळं होऊन जाईल एकाच दिवशी. आणि अधिक मास त्याच्यासारखा दुसरा दिवसच नाही, त्यामुळे मग चला म्हणलं सगळंच होऊन जाईन. त्यामुळे मग इथे बघा आता मी पण थोडं मला कळत नव्हते. मम्मी म्हणत होती की हे भर ते भर, पण मला कळत नव्हतं की कुठे काय भरायचं वगैरे वगैरे. मग मम्मी सांगत होती की नैवेद्य तरी भर ॲटलिस्ट. मग तिथे नैवेद्य आता भरायला लागले. सगळ्यांना एक नारळ, सगळ्यांच्यात एक नारळ असा फोडायचा असतो. तिथं मग दगड आणायसाठी मी बाहेर गेले. बाकी मग नैवेद्य वगैरे काय 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 होतं ते सगळं भरलं. पीठ, मीठ, गहू वगैरे, ज्वारी वगैरे काय काय असं ना त्यांनी भरायला लागतं. सगळ्यांच्या गळ्यामध्ये तसं त्यांनी घातलं आहे. कारण मग इकडे खरंच हे जे मुवमेंट आहे ना, खरं कॅप्चर करण्यासारखं आहे आणि पहिल्यांदाच मी करत आहे. ॲक्च्युली हे खूपदा झालं आहे आमच्या घरी, पण पहिल्यांदा मी व्लॉग करत आहे, त्यामुळे मग आज मी कॅप्चर केलं. तर इथे नारळ पण फोडलं, त्याच्यामध्ये पण खूप सारं पाणी निघलं आणि खूप जास्त गोड होता हा नारळ, म्हणजे सगळं एकदम पवित्र छान झालं. मग सगळ्या बायकांना पुरणपोळीचा स्वयंपाक वाढला आणि छान असं बायकांना जेवण करत होत्या. मग आता माझं तिथलचं काम झालं होतं, मम्मी जेवायला वगैरे वाढत होती. मग चला म्हणलं थोडंसं ना फोटोशूट करून घेऊया, कारण मला संध्याकाळी बॅग पॅक करायचे, परत सासरी जायचं आहे, कारण 2 दिवसांनी आम्हाला जायचं आहे रायगडला ना, त्यामुळे. आणि हा व्लॉग उशिरा आला आहे. धोंड्याच्या आधीच आमचं धोंडं वगैरे सगळं झालं आहे, म्हणजे मागच्या 2 आठवड्यापूर्वी सगळं झालं आहे. 2 आठवडे व्लॉग हा उशिरा आला आहे, त्यामुळे सॉरी. ही मम्मीची साडी मम्मीला ना मागच्या धोंड्याला का कधीतरी गिफ्ट केली होती, खूप छान आहे. आणि हा ब्लाऊज आहे ना माझ्या बहिणीचा आहे, त्यामुळे ते एकदम कॉम्बिनेशन भारी झालं, म्हणजे एकदम सेम मॅच. त्यामुळे चला म्हणलं घालूयात. आता मी चालली आहे. मागे आले होते जरा शेतामध्ये वगैरे व्हिडिओ काढायला, पण कोण काढायला नव्हतं, म्हणून हे ट्रायपॉडनी जेवढं शक्य झालं तेवढं काढलं. आता हे सगळे इंस्टाग्रामला पाहायला मिळतील. बाहेर बसले होते छान असं, सगळे शेळ्या मेंढ्या वगैरे चालल्या होत्या. मम्मीचं पण भात फक्त करायचं होतं, कारण सकाळचा स्वयंपाक सगळा शिल्लक होता, आमटी वगैरे. मग गरम छान असं भात आणि पोळ्या पण गरम करायच्या होत्या, कारण गरम सगळ्यांना आवडते. मग काय त्यांची पण एंट्री झाली. माझे मिस्टर पण आले धोंडं खायला संध्याकाळी. मग छान असं धोंडं वगैरे आम्ही खाल्लो आणि जास्त काही शूट नाही केलं, कारण मोबाईल मला वाटतं स्विच ऑफ झाला होता. आणि इकडे एकदा लाईट गेली ना की डायरेक्ट 9 वाजताच येते, म्हणजे 6 वाजता लाईट जाते, डायरेक्ट 9 वाजता येते. त्यामुळे मग इकडे काही शूटच नाही केलं. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि चाललो आहे आता मी माझ्या सासरी चालली आहे. डुगू बाय कर सगळ्यांना. इकडे बघायला काय माझं फेवरेट चिकू काय थँक्यू.
लगेच पप्पाकडे. मी परत नाही तिथे. काय म्हणली? नको नको तिथे मी परत येईल. असं का? बरं. हे गोद्याचं दुकान आहे. हा. सनस्क्रीन आयफोन काय काय? चला आता झाली आमच्या प्रवासाला सुरुवात. रायगडवरून येताना आम्हाला खूप मोठा प्रवास लागतो इकडे आपल्याकडे यायला. त्यामुळे मग हा प्रवास काही मला छोटाच वाटतो. तरी पण आहे 50 किलोमीटर आहे आमच्या घरून, 50 का 60 किलोमीटर. मग आम्ही दोघी छान असं निवांत बसलो होतो मागे. तिचे पप्पा चालवत होते गाडी आणि एका जागेवर थांबलो. तिला घ्यायचं होतं अनुला खाऊ वगैरे, कारण आईने पैसे दिले होते ना, त्यामुळे मग खाऊ वगैरे घ्यायचं होतं. मग तिथेच थांबलो होतो, खाऊ वगैरे घेतला. घरी आले सासरी काहीच शूट केलं नाही. लगेचच माझ्या ताईंचे मिस्टर म्हणजे माझ्या नंदुबाईचे मिस्टर आमचे भाऊ घ्यायला आले, कारण त्यांच्या घरी धोंड्याचा कार्यक्रम होता. त्यामुळे मग मला डेकोरेशन वगैरे सगळं करायचं होतं तिथे जाऊन. माझ्या नंदुबाई म्हणल्या की मी स्वयंपाक वगैरे सगळं बघते, फक्त तू डेकोरेशन करायला ये. मग भाऊ आणि आम्ही पहिल्यांदा डेकोरेशनचं सामान किती आणायला आलो आहे. फुलं वगैरे सगळं त्यांनी ओरिजिनल जी फुलं असतात ना ती कालच आणली होती. मग फक्त डेकोरेशनचं मागे भिंतीला वगैरे लावण्यासाठी काय आहे का नाही तेच इथे बघायला आलो आहे आम्ही. तर खूप छान इथे ना होलसेलमध्ये एकदम भारी भेटतं. म्हणजे होलसेल प्राईस तर नाही वाटली मला, पण ठीक आहे, व्हरायटी वगैरे खूप जास्त होत आहे. शिरूरमध्ये हे शॉप आहे. आता कोणतं शॉप आहे मी नावच नाही ॲक्च्युली पाहिलं, पण खरंच खूप छान व्हरायटी वगैरे आहे तिथे या शॉपमध्ये. आणि मोठं गोडाऊन सारखं आहे. वरती पण आम्ही आलो, बऱ्यापैकी व्हरायटी होत्या वरती पण. चला म्हणलं तर हे काय पाहूया. ते बाबा दाखवत होते आणि ह्याच्यामध्ये ते फ्रूट्सचं वगैरे होतं, पण ते सगळं अन्नप्राशन नान वगैरेसाठी छान वाटेल. त्यामुळे मग याच्यासाठी काय आम्ही घेतलं नाही. दुसरे मग ते खोलून दाखवत होते कोणत्या व्हरायटी आहेत. त्यांचा हात पण एक वाकडा होता, तरी पण ते तसंच काम करत होते. म्हणजे पाहू शकतात लोकांची आपल्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती असते आणि त्या वाईट परिस्थितीत ते काम करतात. सर्वात महत्त्वाची संपत्ती म्हणजे आपले शरीर असतं मेन म्हणजे, आणि ते सगळं आपल्या सगळ्यांचं चांगलं आहे. तरी पण आपल्याकडे नाही आहे काहीच असं आपण गृहीत धरतो, पण खरंच आपलं शरीर चांगलं आहे. त्यामुळे आपण कोणतंही काम करू शकतो. शरीर हे मेन आहे, त्याच्यानंतर पैसा वगैरे. त्यांचा एक हात वाकडा होता, तसंच ते गाठ मारत होते, तसंच ते हे दाखवत होते वगैरे. खरंच हे वाईट वाटलं बघून. त्याच्यानंतर मग ते दाखवतच होते, तर मग आम्ही पाहत होतो. पण त्यांना गाठ वगैरे मारायला वगैरे आम्हीच मदत केली, कारण वाईट वाटलं थोडंसं. आपल्या वडिलांसारखे असतात हे, त्यामुळे मग थोडंसं वयस्कर माणसांचं खरंच वाईटच वाटतं थोडंसं. नंतर भाऊ म्हणले चल आपण फालुदा पिऊया. ऊन पण भरपूर होतं, मग फालुदा पितो आता आम्ही. आणि धोंड्याचा व्लॉग उद्या पाहायला मिळेल. भेटू मग उद्या. लाईक करा. बाय.